राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या सकाळच्या झटपट बातम्या बघूया। महाबळेश्वरपेक्षा गोड स्ट्रॉबेरी आता विदर्भात। डॉक्टर पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठात संशोधन। सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ। 31ची झिंक चढण्यापूर्वीच 1 रुपयाची वाढ। अवकाळी पावसाने पिकांची धुळदाण। 3000 हेक्टरात नागली पिकाला फटका। बागायतदार चिंतेत। प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने बजावले। टोल वसुली कायमस्वरूपी नाही। धारूर तालुक्याला पीक नुकसान पोटी 30 कोटींचा निधी मंजूर। तलाट्याकडून याद्या येण्यास सुरुवात। 27 औषधांचे नमुने तपासणीमध्ये फेल। हृदयविकार, रक्तदाब, ॲलर्जी, किडनीशी संबंधित ही औषधे। बालिकेचा खून करणारा विशाल गवळी भाजपाचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांचा आरोप। रामदरा तलावात जानेवारी महिन्यात येणार कृष्णा प्रकल्पाचे पाणी। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे प्रतिपादन। बोगस कंत्राटी कर्मचारी दाखवून लाटले पैसे। क्रीडा विभागात नवा घोटाळा उघड। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची कृषी कार्यालयावर धडक। बुलढाणा जळगावमधील हा झाला प्रकार। कृषी महोत्सव 2024 आग्रहाचे निमंत्रण। जळगावच्या जैन हिल्सवर भरणार प्रदर्शन। उद्योगपतीप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज राईट ऑफ करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आंदोलन छेडणार। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।